नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अनिश तोंड पाडून बसलेला असतो. किशोभाऊ त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, "काय झालंय बाबा? कशाला असा तोंड पाडून बसलाय? आता सणासुदीचे दिवस आहेत की नाही? गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे की नाही?" यावरती अनिश म्हणतो, "मला एक कळत नाही. बाप्पा येणार आहे तर हा धांगडधिंगा, हा जल्लोष कशासाठी करायचा? कशाला उगाचच त्या बाप्पाला त्रास द्यायचा? किती तो आवाज असतो." यावरती किशोभाऊ म्हणतात, "हे बघ बाबा, तुला सांगू का? आमच्या गावाला का नाही असं मस्त वातावरण असायचं. गणपती असला की सगळे एकत्र येणार, मस्तपैकी एकत्र खाणार पिणार, मज्जा करणार, धिंगाणा घालणार, लय मज्जा यायची." पुढे किशामामा म्हणतात, "हे बघ, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे की नाही, मग त्याच्याकडे प्रार्थना कर की माझी सगळी कामं होऊ देत आणि मला खूप मोठं सक्सेस मिळू दे." तर अनिश म्हणतो, "फक्त सक्सेस नाही मामा, पैसा पण मिळू दे, पैसा. आपल्यावरती लक्ष्मी माता पण प्रसन्न व्हायला हवी." तर किशामामा म्हणतात, "अरे ते तर होणारच आहे. त्या ज्योतिष बाबांनी काय सांगितलेलं तुला आठवत नाही का? त्याने सांगितले ना की तुझ्या हातामध्ये खूप पैसा येते." यावरती अनिश म्हणतो, "हो, ते तर सांगितलंय मामा, पण कधी पैसा येणार आहे हे नाही सांगितलं. आपण एक काम करूयात का? तुझ्याकडे त्याचा नंबर असेल तर मला दे. गेल्या वेळेस आपण डायरेक्ट गेलो होतो, ह्यावेळेस अपॉइंटमेंट घेऊन जाऊ." तर किशामामा म्हणतात, "नाही ना बाबा, माझ्याकडे तर मोबाईलच नाही, नंबर कुठून असणार आहे? पण तो काय माझा मित्र आहे ना, काही हरकत नाही. आपण डायरेक्ट जाऊ आणि त्याला डायरेक्ट विचारू सगळं काही." तर अनिश लगेच म्हणतो की "हो, हो." खरं तर हे अनिशचं जे कॅरेक्टर आत्ता ह्यांनी दाखवलेलं ना, हे ह्या अनिशला ना जमतच नाहीये. कारण हा ना खूप ओव्हर ॲक्टिंग करतो. असं खिशामामाने काही आलतू-फालतू सांगितलं, की लगेच तोंडात बोट घालणार आणि लगेच त्याला म्हणणार, की "हो, हो, 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 बरोबर आहे, तुझं बरोबर आहे." आता हा खिशामामा कायच्या काही सांगतो, पण ते त्याला जरा सूट होतं त्याचं कॅरेक्टर खिशामामाला. तो खरा वाटतो, की खरंच बोलतोय असं म्हणून. पण हा अनिश जो आहे ना, तो जरा मला ओव्हरच वाटतो. असं माझं तरी मत आहे. तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे घरी आता भैरवी आणि बाकीचे सगळेजण अशोक मामांना गणपती बनवण्यासाठी फोर्स करत असतात. अशोक मामा मात्र ह्या गोष्टीसाठी तयार नसतात. भैरवी म्हणते की "हे बघा, वर्षा मावशी आलत्या ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चाळीतले दरवर्षी गणपती तुम्ही तुमच्या हाताने बनवायचे ते." तर अशोक मामा म्हणतात, "त्या गोष्टीला 43 वर्ष झाली. आता माझ्या हाताला सराव नाही. आता काही मला जमणार नाही." तर संयमी म्हणते की "आजोबा, तुम्हाला माहिती आहे का, बाबांनी ना मला एक गोष्ट सांगितली होती. एक खूप मोठा ना गीतकार होता. पण 6 वर्ष तो आजारी पडल्यामुळं त्याला काही गायला भेटलं नाही. पण त्यानंतर त्यांनी जे गायला सुरुवात केलं, तर ते आधीपेक्षा खूप बेटर तो गायला लागला." तर भैरवी म्हणते, "बघितलं, म्हणजे ज्याच्याकडे टॅलेंट असतं ना, त्याला ती गोष्ट कधी केव्हाही जमू शकते." तर अशोक मामा म्हणतात, "ते खूप मोठे कलावंत होते. मी एक सामान्य माणूस आहे." तर ईशान म्हणतो, "हे बघा आजोबा, मी पण एक खूप सामान्य माणूस आहे. पण तरीसुद्धा मला खूप छान चित्र काढता येतात की नाही, मग तुम्हाला पण जमणार आहे." असं म्हणून आता सगळेजण अशोक मामांना फोर्स करू लागतात, की "प्लीज, प्लीज तुम्ही गणपती बनवा." तर अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे, चला बनवूया." असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण खुश होतात आणि एक जल्लोष करतात. त्यानंतर आपण असं पाहतो, भैरवीने आता प्रसादाची ऑर्डर घेतल्यामुळं भैरवी, संयमी, किशामामा, राधामामी हे सगळेजण कामाला लागलेले असतात. आता या राधामामी खोबरं किसून पार वैतागून गेलेली असतात. तर तिथे रियाज येतो आणि आता तो शूट करू लागतो, की कोण काय पदार्थ बनवतंय ते. यातला एक गमतीतला भाग सांगते तुम्हाला. रियांश राधामामीपाशी जातो आणि म्हणतो, की "राधामामी, तुम्ही काय बनवताय ते बघा, कॅमेरामध्ये सांगा." आता राधामामी लगेच साजूकपणाचा आव आणतात आणि खूप शुद्ध पद्धतीने बोलू लागतात. तर किशामामा कॅमेरामध्ये दिसण्यासाठी मध्ये-मध्ये लुडबुड करत असतात. तर इकडे बाहेर आता अशोक मामा, इरा, ईशान हे तिघजणे मिळून गणपती बनवत असतात. तर ईशान इराला म्हणतो, की "अगं इरा, किती मोठे-मोठे गोळे बनवलेस तू." तर इरा म्हणते, "मला का नाही असा मोठा गणपती हवाय. त्याचे मोठे कान, मोठे डोळे, मोठी सोंड असं सगळं काही मोठं-मोठं हवंय मला." तर अशोक मामा तिला समजावून सांगतात, की "हे बघ बाळा, मूर्ती ही मोठीच असायला पाहिजे असं काही नसतं. मोठी मूर्ती असली, की मगच त्याच्यात देव बसतो असं काही नसतं. मूर्ती कशी छान, नाजूक, सुंदर दिसायला हवी. जिच्याकडे पाहून आपल्याला प्रसन्न वाटायला हवं. मग त्याच्यावरती कलर आपण कसे लावलेले आहेत, तिला कसं सजवलेलं आहे ते महत्त्वाचं. मोठी मूर्ती असलीच पाहिजे हे महत्त्वाचं नसतं." या मालिकेतून ना प्रत्येक वेळेस आपल्याला ना काही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. आत्तासुद्धा अशोक मामाने खूप छान पद्धतीने इराला समजून सांगितलं, की मोठीच मूर्ती असायला हवी असं काही नसतं. खरंच एवढ्या मोठ्या-मोठ्या मूर्त्या असतात आणि विसर्जनानंतर पाहायला गेलं तर सगळीकडे असं ते अस्ताव्यस्त पडलेलं असतं. एकीकडे हात, इकडे पाय, डोकं ते पाहून खरंच वाईट वाटतं. ज्या गणपतीला आपण सकाळ-संध्याकाळ आरती केलेली असते, मनोभावे त्याच्याकडे आपण प्रार्थना केलेल्या असतात. आपण त्याच्याकडे एवढं प्रेमाने बघत असतो. विसर्जनानंतर मात्र ती सगळीकडे अशी विखरलेली असते. ते पाहून खरंच वाईट वाटतं. असो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा ती मूर्ती कंप्लीट करतात. त्याला रंगरंगोटी करतात. तेवढ्यात आता पाठीमागून इरा डोळे चोळत येते आणि पाहते तर तिला खूप नवल वाटतं आणि ती म्हणते, की "आजोबा, काय सुंदर मूर्ती बनवली आहे."
पुढे आता ईशान सुद्धा अशोक मामांना मदत करत असतो. आता ईशान सुद्धा सांगतो की रंगकाम कसं करायचं ते. तो म्हणतो की डोळ्यांचा कलर जेव्हा आपण पांढरा लावतो तो पूर्ण वाळल्यानंतरच त्याच्यामध्ये बुबुळं लावायची असतात. पुढे आता एक दोन गोष्टी तो इराला सांगतो आणि पुढे आता अशोक मामांना म्हणतो की आजोबा, ह्या वर्षी मी फक्त रंगकाम केले, पण पुढच्या वर्षी मीच गणपती बनवणार. अशोक मामा म्हणतात की हो, नक्की बनव. इकडे आता डेकोरेशनची तयारी चालू असते. देसाई म्हणत असतात कधी होणारे डेकोरेशन कुणास ठाऊक, वेळ संपत आलीये. तर जनार्दन म्हणतो की हो ना, आणि तो परशू कुठे गेला, तो असायला पाहिजे नव्हता. तर देसाई म्हणतात त्याच्या पण नेमकी गावाला गणपती बसवतात ना, त्यामुळे त्याला जावं लागलं, नाहीतर आतापर्यंत ही सगळी कामं उरकून गेली असती. तर प्रभूबाई म्हणतात आणि ते माझगावकर त्यांना जर कळालं ना तर ते आपल्या डोक्यावर बसतील. खरं तर आपणच त्यांच्या डोक्यावर बसायला हवं. आता बघू ना कुठून मूर्ती घेऊन येणार आहेत ऐन वेळेस. तर रुपाली म्हणते हो ना, आणि आपण आधी ज्याला ऑर्डर दिली होती ना गणपतीची, ती कॅन्सल सुद्धा केली आहे. आता पाहू हे कुठून गणपती घेऊन येतात ते. तर पाठीमागून ईश्वर काका येतात आणि म्हणतात तुम्ही काही एक काळजी करू नका. अशोकला जर जमणार नसतं ना तर त्याने स्पष्ट सांगितलं असतं की जमणार नाही, पण आता तो म्हटलाय ना घेऊन येणारी मूर्ती, तर तो नक्की आणणार. तर इकडे आता भैरवी हिशोब लिहून काढत असते. राधा मामी विचारतात की साधारण किती लोक येणार आहेत जेवायला, म्हणजे किती लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर भैरवी सांगते की मी अनलिमिटेड सांगितले. आता हे ऐकल्यावरती राधा मामी आणि किशा मामा हे दोघं जण हादरतात. किशा मामा म्हणतात म्हणजे काय, हे सगळं जेवण आपण बनवायचं, आपण सगळी कामं करायची. तर भैरवी म्हणते हो, तुम्हीच करायचीत आणि आम्ही पण आहोतच मदतीला ना, त्याच्यामुळं काही कमी पडणार नाहीत ना, ह्याचा विचार तुम्ही दोघांनी करा. आता हे ऐकल्यावरती हे दोघं मात्र जाम घाबरतात. यांनी ना चांगलंच राधा मामी आणि किशा मामांना ना काम करून घेतलेलं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की आता हे परत काहीतरी लुडबुड करतील, पण काही नाही, उलट आता हे यांच्यावरतीच पडलेलं आहे. भैरवी आणि अशोक मामा दोघांनी चांगलंच राधा मामी आणि किशा मामांना कामाला लावलेलं आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की भैरवी अनिशला फोन करून विचारते की कुठे आहे. अनिश मात्र सांगायला तयार नसतो की कुठे तो उलट तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो मी येतोय, सांगितलं ना, असं म्हणून फोन कट करून टाकतो. त्यानंतर असं पाहतो की किशा मामा आणि अनिश दोघं जण गप्पा मारत असतात. आता जे अनिशला कमिशन मिळालेलं असतं त्याबद्दल तो किशा मामाला सांगत असतो आणि हे सगळं काही अशोक मामा ऐकतात. तर उद्या अशोक मामांना कळेल की अनिश नक्की काय काम करतो ते. असो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.